विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळीकडे ना एकच वातावरण आहे. सीईटीची प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे. स्टार्ट करणार आहोत, स्टार्ट केले. पण त्याच वेळेस विद्यार्थ्यांचं सीएस म्हणजे कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी या सब्जेक्टकडे थोडं दुर्लक्ष होतंय आणि तर पालक थोडेसे काळजीत आहेत. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे बरं का. पालकांचं इथं काहीही चुकत नाहीये. बाळांनो, सीएस खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. आयटी, जिओग्राफी हे आता या स्टेजला अतिशय इम्पोर्टंट सब्जेक्ट आहेत. का? हे 2 सब्जेक्ट तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज इन्क्रीज करणार आहेत. एक लक्षात घ्या, सीएसला प्रॅक्टिकलला ऑलमोस्ट तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळाले असतील, पण थिअरीचा अभ्यास करावा लागणार आहे. आता आयटीच्या मुलांना बहुतेक एमसीक्यू असतात. ओके. त्यांचा स्कोर खूप चांगला होतो. पण सीएस मध्ये सुद्धा चांगले मार्क मिळतात. लास्ट इयर माझा एक स्टुडंट होता वरद. ॲक्चुअली त्याला सांगू का, सीएस मध्ये 200 पैकी 197. असं एका मुलाला मी काल सांगितलं. तो म्हणला, "म्हणजे किती सर?" मग नंतर मला कळालं, की 197 हे सांगितलं पाहिजे. कारण बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांचा जन्म झालाय जन्म जन्म झालाय महाराष्ट्रात, पण मराठी त्यांना येत नाही. ओके, जाऊ दे. मेन पॉइंट काय 197 मार्क पडल्यामुळे पर्सेंटेज छान दिसतंय ना. पाहिजेच ना पर्सेंटेज आपल्याला. आणि मग एक लक्षात घ्या पेपर आलाय जवळ. मग सीईटी तयारी करा रे. सीईटीला वेळ द्या. नो डाउट सीईटी पण केलं पाहिजे. त्याचबरोबर हे विषय इम्पोर्टंट आहेत. हे मला तुम्हाला आज सांगायचं वेळ द्या. मी तुम्हाला सांगतो कॉम्प्युटर सायन्स अकॅडमी नावाचं YouTube चॅनल आहे. तेच सगळ्यांनी फॉलो केलं होतं आमच्या क्लासमध्ये. आणि सगळ्यांना चांगले मार्क मिळाले होते, ज्यांनी मन लावून अभ्यास केला त्यांना. ओके. बरं आता असं वातावरण झालंय सगळीकडे बरं का. काल एका मुलानं मला फोन केला आणि म्हणला, "सर, तुमचा कोर्स घ्यायचाय मला, पण तुम्ही मला तुमचे प्लस मायनस पॉइंट एक्सप्लेन करा." मी तुम्हाला सांगू का? मी त्याला म्हणलं, "तूच सांग." त्यावेळेस त्याचं म्हणणं काय होतं, की "सर मला तर कुठला पॉइंट वाटत नाही. तुम्हीच सांगा तुमचं काय?" म्हणजे खूप भारी मुलगा होता. मी त्याला म्हणलं, "बाळा तू आत्ता 12वीत आहेस, पण तू जग जिंकलंयस. कारण तू या लेव्हलला माझ्याशी बोलू शकतोस. अगदी चांगलं बरं का, न दुखवता." म्हणजे जमलं रे. म्हणजे थांबा त्या मुलाचा मुद्दा बाजूला ठेवूया. एक लक्षात आलं का? कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा बरं का बाळांनो. हां, तुमचे मार्क कोणीही विचारत नाही. त्या मुलानं मला कसं इम्प्रेस केलं. मी खुश झालो त्याच्यावर. मी तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्सचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय माहितीये का याच्यात, की मी वेळेनुसार बदल केलाय. म्हणजे काय, की मी सगळे याचे एकदम अपलोड केलेत. तुम्हाला पाहिजे तो टॉपिक घ्या सिलेक्ट करा आणि बघा. ओके. पण महत्वाचं काय, मग व्हिडिओ मिळणार नाहीत का तुम्हाला? रेग्युलरली व्हिडिओ मिळणार आहेत. पण ते बेस्ट असणार आहेत. ओके. आज तुम्हाला डेमो लेक्चर मिळणार आहे. YouTubeवरच प्रोव्हाईड करतो. चला ठीक आहे. म्हणजे तुम्ही हा आता व्हिडिओ बघताय ना, सकाळी तुम्ही पहाटे सीएसच करा. दुपारपर्यंत तुम्हाला पहिलं डेमो लेक्चर मिळेल. मग रोज मी डेमो लेक्चर YouTubeवर प्रोव्हाईड करेन. 1, 2, 3 कदाचित 4-4, 5-5 डेमो लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाईड करेन आणि त्या टाइपचे लेक्चर्स असणार आहेत. कुणी माझा क्रॅश कोर्स घेतला पाहिजे माहितीये का? की ज्यांना बघा मी तुम्हाला सांगतो मी यातून गेलोय, तुम्ही पण गेलाय. मोठ्या-मोठ्या अकॅडमीजमध्ये आय-आय-टीयन्स फॅकल्टी असतात बरं का बाळांनो आणि ते शिकवताना माझं पटतंय का बघा, की क्लासमधल्या 4च मुलांना कळतं त्यांच्यासारख्या. बाकीचे आपण नुसते बसूनच असतो. मी माझ्या कोचिंगमध्ये तेच केलंय 11वी-12वीत असताना. ते सर शिकवायचे पुढच्या 2 बेंचवरच्या मुलांना कळायचं ते एवढे खुश असायचे आणि आम्ही मात्र एकमेकांच्या बघायचो, घड्याळाकडे बघायचो. आता कधी सुटतोय क्लास. हे माझ्या बाबतीत होणार नाहीये. मी शिकवलेलं तुम्हाला समजणारच. बरं, आणखीन एक मला माहिती आहे, की आपल्याला कमी वेळेत चांगला अभ्यास करायचा आहे. गॅरंटेड क्वेशन्स हवे आहेत. मग पहिलं डेमो लेक्चर बघाच तुम्ही लक्षात घ्या, की 100% येणारे प्रश्न तुम्हाला सांगणार आहेत आणि तुम्ही जेव्हा पेपर तुम्हाला मिळेल ना, तेच प्रश्न दिसतील ना, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा असणार आहे आणि माझी मुलं मग चांगला स्कोर करणारच. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यासारखाच आहे. मी कुठं आय-आय-टीयन नाहीये लक्षात घ्या किंवा कुठं मी एक्स्ट्राऑर्डिनरी नाहीये. मी तुमच्यासारखाच आहे. हा माझा प्लस पॉइंट आहे. आणि याचमुळे मी गेली 20 वर्ष साताऱ्यात टिकून आहे. चांगला एकदम व्यवस्थित मी क्लास घेतो लक्षात घ्या. तुम्हाला मला तेच द्यायचं आहे. तुम्ही पण माझेच स्टुडंट आहात. बरं सगळ्यात महत्त्वाचं मग आज काय करायचंय? सीएस करा, आयटी करा, जिओग्राफी करा. सकाळी या विषयाला वेळ द्या. दुपारपर्यंत किंवा त्याच्या अगोदरच पहिलं डेमो लेक्चर मिळालं ना, तर प्रत्येक डेमो लेक्चर सोडू नका तुम्ही लक्षात घ्या. बरं हे डेमो लेक्चर सुरुवातीला देणार आहे. पुन्हा YouTubeवर कंटेंट मिळतच राहणार आहे तुम्हाला. पण क्रॅश कोर्सवर नेक्स्ट 1 आठवडा झाला, की 15 तारखेला मी पहिली मॉक टेस्ट ठेवली फिजिक्सची. ओके. मॉक टेस्टसाठी मी वेगळाच प्लॅटफॉर्म जनरेट केलेला आहे. लवकरच तुम्हाला त्याची माहिती देईन मी लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी असणार आहे ते काम. ओके. ती टीमच टोटली वेगळी असणार आहे. ॲपवर ऑलरेडी टॉपिक वाईज व्हिडिओ टेस्ट कंटेंट काय म्हणूया टेस्ट अपलोड केलेल्या आहेत.
पण तुम्हाला आम्ही काय करणार आहे, की वेगळाच प्लॅटफॉर्म देणार आहे. ओके. बरं मग 15 तारखेला पहिली टेस्ट झाली, की 16 तारखेला सोल्युशन, 17 तारखेला पुन्हा दुसरी टेस्ट, 18 तारखेला सोल्युशन, ओके. 19 तारखेला टेस्ट. मग तिथं संडे नाही आणि मंडे नाही. कळालं का? सुट्टी नाही आणि काय नाही लक्षात घ्या. ओके. असं नकोय. रविवारची सुट्टी पाहिजेच का? मग एक काम करूया. मला माहित नाही 15 तारखेला कुठला वार आहे. मला असं वाटतंय, की आपण सोमवार, त्याच्यानंतर बुधवार आणि त्याच्यानंतर शुक्रवार अशा ठेवूया. कारण मी अजून बरेचसे प्लॅटफॉर्म बघितले. मी समीर शेखचंच बघितलं लक्षात घ्या. तो शनिवार, रविवारी तुम्हाला टेस्ट प्रोव्हाईड करणार आहे. यश आरती सुद्धा तुम्हाला टेस्ट प्रोव्हाईड करणार आहेत. मग कसं आहे, की तुम्ही त्याचा फायदा घ्या करून बाळांनो. मी तुम्हाला सांगू का, मी बरीचशी मुलं अशी बघितलेत बरं का. बघा, ते काय म्हणतात माहिती का? "सर प्राइस बहुत हो रहा है." हिंदी असतात महाराष्ट्रीयन पण कमेंट हिंदी असतात. "सर प्राइस कम करो ना, हे मैं अफोर्ड नहीं कर सकता." सांगू का तुम्हाला बाळांनो, इथं काही लोकांना माझं बोलणं वाईट वाटेल. मी काल नाही का पालकांना बोललो सुद्धा. अर्धा तास चौकशी केली क्रॅश कोर्सची. घेतला, त्यांचं नाव नाही मी सांगणार, जाऊ दे. मी त्यांना म्हटलं बरं का, की तुम्ही म्हणताय, की ऑफलाईनमध्ये मी एवढी लाखो रुपये फी भरली. मग त्यावेळेस तुम्ही चौकशी केली होती का? नाही केली. फक्त रिव्ह्यूज बघितले किंवा गेल्या वर्षी रिझल्ट बघितले, बॅनर बघितलं, घेतलं ॲडमिशन. असू दे, अशा पण गोष्टी होत आहेत लक्षात घ्या. मग मला इथे सांगायचंय काय, की क्रॅश कोर्सबद्दल डिटेल माहिती असणारा व्हिडिओ मला अपलोड केलाय मी. अजून करायचंय. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. पण मनात भीती असेल ना, तर क्रॅश कोर्स जॉइन करा. तुमची भीती मी दूर करेन. ओके. मग लवकरच डेमो लेक्चरची वाट बघा. मी आहे तुमच्याबरोबर. ऑल द बेस्ट.